लाज वाटायला पाहिजे या शंभू भक्तांवरती लाठीचार्ज करताना. अरे लाज वाटायला पाहिजे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्या अधिकाऱ्याने या शंभू भक्तांवरती लाठीचार्ज केला. कसा मारत होता, जर व्हिडिओ बघितला तर डोळ्यातून पाणी येईल असा मारत होता. तो लाठीचार्ज नव्हता, तो एक कुठला तरी अंगावरती असलेला क्रोध, एक कुठला तरी बदला घ्यायचा अशा विचारधानेने लाठीचार्ज करत होता. त्या प्रशासनाचा जाहीर धिक्कार आणि जाहीर निषेध. अरे ज्या शंभूराजेंनी या राष्ट्रासाठी, या हिंदू धर्मासाठी स्वतःच्या आत्म्याची, स्वतःच्या प्रत्येक रक्ताचं थेंब त्यांनी सांडलं, त्या शंभू भक्तांवरती आज लाठीचार्ज करण्याची वेळ प्रशासनाला येते. अरे हिंमत कशी होते तुमची या प्रशासनाची की या शंभू भक्तावरती तुम्ही लाठीचार्ज करताय? कोणत्या अधिकाराखाली तुम्ही लाठीचार्ज करताय? अरे आज तर त्यांनी हद्दच केली. 70,000 रुपये दंड लावतायत. अरे ज्या शंभू भक्तांनी सार्वजनिक सर्वांच्या सहकार्याने 70, 10, 20 रुपये गोळा करून, वर्गणी गोळा करून त्यांनी आज जयंती साजरी केलेली असते, त्या शंभू भक्तावरती तुम्ही आज 70,000 रुपयाचा दंड लावताय. अरे लावला असेल एखादा टॉप एक्स्ट्रा लावला असेल, सांगायचं येऊन की बाबा एक टॉप तुम्ही एक्स्ट्रा लावलेला आहे, ते काढलेही असते. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्यावरती आज 70,000 रुपयाचा दंड लावण्याचं काम आज हे पोलीस प्रशासन करत आहे. त्याचा धिक्कार असो. अरे कोणत्या अधिकाराखाली तुम्ही 70,000 रुपयाचा दंड लावताय? मला विचारायचं आहे त्या प्रशासनाला. अरे 70,000ची लाच घेणं वेगळं, 7,000 रुपयाची त्या दारूवाल्याकडनं लाच घेणं वेगळं, 7 लाखाची लाच घेणं वेगळं. परंतु 70,000 रुपये वर्गणी ही आम्ही समाजासाठी, आमच्या धर्मासाठी, आमच्या सर्व सामाजिक कार्यक्रमासाठी आम्ही गोळा करत असतो. आज तुम्ही जाहीरपणे आज आम्हाला दंड ठोठावताय. अरे तुम्हाला गेल्या 2019च्या इलेक्शन मध्ये झालेला मतदानाचा आकडा बघा आणि 2024 मध्ये झालेल्या मतदानाचा आकडा बघा, याच्यामध्ये जो तफावत आढळतोय. तुमचं काम काय? मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं काम आहे तरी नेमकं काय? आज तुम्ही शासकीय नोकर म्हणून समाजामध्ये वावरत असता, आमच्या भरलेल्या टॅक्सचे तुम्ही पेमेंट घेत असता. आज तुम्ही शासकीय नोकर आहात, परंतु आमच्यावरती मालक बनण्याचा अधिकार तुम्ही आज आमच्यावरती गाजवण्याचा प्रयत्न करताय. मला त्या प्रशासनाला सांगायचं आहे, असा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला तो प्रत्युत्तर म्हणून आज शंभू भक्त रागाने तुम्हाला त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देईल असं आम्ही तुम्हाला आव्हान देतोय. काल तर राजकारणामधल्या माजी खासदार, धाराशिवचे माजी खासदारांनी तर हद्दच पार केली. अरे आमचा विषय वेगळा, आमच्या शंभू राजांवरती लाठीचार्ज केलाय, आम्हाला त्यांचं पडलंय. अरे 70,000चा दंड लावलाय, तो दंड कसं काय करायचं ते पडलंय. परंतु माजी खासदारांना एकच पडलंय की गृहमंत्र्यांनी केलंय काय, तुमचं हिंदुत्व कुठे गेलंय? अरे ज्या माणसाने गेल्या 5 वर्षामध्ये साधं धाराशिव नाम उल्लेख केला नाही. अरे प्रत्येक मंदिरामध्ये रंगानुसार कपडे बदलून जाणारे खासदार. अरे एका मंदिरात भगवे वस्त्र परिधान करून जायचं, दुसऱ्या मंदिरामध्ये हिरवा रंग घालून कपडे परिधान करून जायचे आणि मतदानाचं स्वरूप आपल्या कार्यामधून कसं मिळतं याची प्रचिती करून द्यायची. असे रंग बदलणारे सरडे यांनी आम्हाला आमचं हिंदुत्व शिकविण्याचा प्रयत्न करू नये. कारण की यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या हिंदुत्वासाठी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. अरे एकदा शिवजयंतीला नव्हे, तुम्ही 5,000 रुपये वर्गणी देऊन बघा. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही एका शिवजयंतीला वर्गणी दिलेली नाहीये. ही वर्गणी देण्याचं तुम्ही काम करत नाही, परंतु आज स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आज तुम्ही सर्वसामान्य शिवभक्तांचा आणि शंभू भक्तांचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. मला त्या खासदार साहेबांना आव्हान करायचं आहे की अशा हे कुठल्याही प्रकारचं राजकीय वास या आमच्या घडलेल्या अमानुष कृत्याला देऊ नये. जर माजी खासदारांनी अशा प्रकारचं कृत्य कंटिन्यू करत राहिले तर त्या रंग बदलणाऱ्या सरड्यांना मला आव्हान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हीही त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ आणि आम्ही सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शंभू भक्त अशा प्रकारच्या राजकारणाला आणि बळी पडणार नाही, असे मी आव्हान करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.